नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरील लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत। तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये अस्मी एकांवर एक आणि बेंबीच्या देटांपासून प्रयत्न करत असते की कसं सावलीला खोटं ठरवायचं आणि स्वतःचं नाव हे मेंढळे कुटुंबात गाजवायचं। तर हाच एक प्रयत्न करत असताना जेव्हा सारंग हा कंपनीमध्ये म्हणजे त्याच्या ऑफिसवर जात होता तेव्हा अस्मी आली आणि बोलली की मला जवळच एक काम आहे, तिथं मला तू लिफ्ट देशील का। त्यानंतर मित्रांनो सारंग हा स्वभावाने खूप चांगला असतो आणि तो तिला लिफ्ट द्यायला तयार होतो। जसे दोघं ते गाडीत बसलेले असतात तसं अस्मी ही सारंगला टच करायचा प्रयत्न करत असतो आणि दुसरीकडे सारंग हा तिचा हात झटकत असतो आणि बोलत असतो की तू गाडीत नीट बस। त्यावर मित्रांनो अस्मी बोलते की आता माझे आई वडील पण राहिलेले नाहीयेत आणि तूच माझा आधार आहेस। व असं बोलत ती सारंगला जिथं जिथं ते भेटले होते जसं की मंदिर व अस्मीचं घर असो किंवा गार्डन असो, जिथं जिथं ते आधी भेटायचे तिथं तिथं अस्मी त्याला घेऊन जात होती आणि त्याला जुन्या गोष्टींची आठवण करून देत होती आणि सांगत होती की सावलीपेक्षा मी खूप चांगली आहे आणि मी तुझी बेस्ट लाईफ पार्टनर बनेल। व असा प्रयत्न करत असताना सारंगच्या मनात कधी कधी यायचं की बाबा अस्मी सोबत पॅचअप करून घ्यावं, जुळून घ्यावं, पण मित्रांनो त्याचं खरं प्रेम आता सावली सोबतच झालेलं आहे। त्यामुळे तो कुठं ना कुठं त्याच्या मनात सावलीसाठी एक जागा आहे, त्यामुळे तो सावलीला विसरत नाहीये आणि तो अस्मीला इग्नोर करत आहे। तर अस्मीचा इकडे प्रयत्न चालू आहे की काही ना काही करून सारंगच्या मनात आपली जागा बनवायची। तर मित्रांनो दुसरीकडे मात्र तिलोत्तमा ही तिच्या नवऱ्याला म्हणत असते की अस्मी ही खरी मुलगी आहे, जरी तिच्याकडून पराठे चुकले असेल तरी ती खरी मुलगी आहे आणि मला तिच्यावर विश्वास आहे। तर दुसरीकडे चंद्रकांत मेंढळे असे बोलतात की जर कोणत्याही 1% जरी सावली विरुद्ध पुरावा सापडला आणि सावली जर खोटी ठरली तर ही या घरात सावली राहणार नाही याची मी खातिरदारी घेईन। असा हा नवीन ट्विस्ट तुम्हाला सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की झी मराठीवरची सगळ्यात गाजलेली आणि सध्याची टीआरपी मध्ये बेस्ट असलेली मालिका सावळ्याची जणू सावली आहे की नाही, तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।